उज्जैन. तर हे होतं आमचं इंदोरचं हॉटेल आणि आम्ही डे 3ला इंदोर डिस्कवर केलं. आणि मी इकडे पाहिलं ते म्हणजे गुरुजींचा फोटो. आणि इंदोरला खूप लोक गुरुजींना मानतात असं पण मला कळलं. अँड इट वॉज सो ब्लेसफुल टू सी हिम. इंदौर आए हैं और हमारा ये इंदौर वाला होटल है. तो अभी हम आपको लेके जाने वाले हैं इंदौर घुमाने के लिए. तो अभी आज हम लोग कौन से जगह रहने वाले होते? छप्पन बाजार. ये आप लोग के साथ आ जाओ. चलो 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 चलो. इंदोरमध्ये खूप काही आहे असं म्हणतात बघायला. तर मग आम्ही पहिलं जिकडे आम्ही थांबलो ते म्हणजे खजराना गणपती मंदिर. आज आपण इंदोर पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि फर्स्ट आपण आलो आहोत खजराना गणेश मंदिर जे इंदोरमध्येच आहे. आणि तुम्ही बघू शकता लोक पण इकडे आहेत. आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. लेट्स गो. या मंदिराच्या आतमध्येच ना भरपूर मंदिरं आहेत आणि वेगवेगळी मंदिरं आहेत आणि इतकी सुंदर मंदिरं आहेत जे तुम्ही आता पाहाल. अँड दिस इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल टेम्पल्स. अँड तिकडे ज्या ज्या मूर्त्या आहेत सगळ्या देवांच्या त्या इतक्या सुंदर आहेत आणि खरंच म्हणजे मन असं यू जस्ट वॉन्ट टू स्टे देअर असं वाटतं. सो लेट मी शो यू दिस ब्युटिफुल टेम्पल. तिकडे कॅमेरा नॉट अलाउड होता म्हणून गणपतीचा फोटो आम्हाला घेता नाही आला. पण हे होतं रामजी सीता मैया आणि लक्ष्मणचं मंदिर इतकं सुंदर होतं. आणि हे होतं महालक्ष्मी मंदिर जी कितकी सुंदर दिसत होती. अँड त्यानंतर हे राधा कृष्ण मंदिर. अँड ऑल्सो हा पाळणा इतका गोड दिसत होता. आणि मग जय हो बजरंगबली. आणि सगळ्यात म्हणजे सुंदर हे मंदिर होतं. मला हे इतकं आवडलं. ऑल्सो तिकडे म्हणजे उज्जैनला गेलात आणि ती महाकालांची वस्ती आहे तर सगळीकडे शंकराचा वास तिकडे आहेच आणि तो जाणवतो. आणि हे शिर्डीसारखं होतं आणि इतकं सुंदर होतं. अँड देन दिस वॉज द मोस्ट ब्युटिफुल टेम्पल ऑफ इंदोर. ते म्हणजे अन्नपूर्णा देवी टेम्पल. सो लेट मी शो यू. तर या मंदिरचं जे स्कल्पचर होतं ना ते इतकं सुंदर आणि असं वेगळं होतं ना की म्हणजे असं वाटलं की वाव किती सुंदर आहे. सो लेट मी शो यू. इतकं सुंदर होतं आणि व्हिडिओ पण तितकीच त्याला न्याय देते असं म्हणायला हरकत नाही. आतमधून पण प्रत्येक वॉलला किंवा प्रत्येक एका स्कल्पचरला वेगळा मिनिंग होता. एका वेगळंच काय म्हणतो एक वेगळं काहीतरी सांगायचं होतं. आणि हे होते आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आपण सगळेजण खूप प्रेम करतो ते म्हणजेच आपले विठू माऊली विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती पण ही अशी इतकी सुंदरपणे स्कल्प्टेड होती यार. शंकर भगवान आणि पार्वती माँ. मी तुम्हाला त्याचा ब्रॅग गोड वाटतंय. कॅन नॉट फॉरगेट दिस टेम्पल. शंकराची इतकी भव्य मूर्ती होती आणि इथे गेल्यानंतर मनाला जी शांती मिळते म्हणजे या टेम्पलचं एक वेगळंच शांतता आहे. तिकडे जाऊन फक्त हर हर महादेव इतकंच येतं मनात. अँड इकडे सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत तिकडे सगळे ते लिहिले होते आणि सगळ्यांचे पिक्चर्स होते तिथे. आणि त्यानंतर आम्ही गेलो इंदोरच्या मार्केटला आणि सगळ्यात आधी आम्ही आलो राजवाडा. हा आहे राजवाडा तर एकदम राजवाड्यासारखाच होता. कितीतरी लोक पाहायला बाहेरून फोटोज काढायला आलेली. ज्या दिवशी आम्ही गेलेलो तेव्हा ते बंद होतं आणि हे सगळा इतिहास इथे लिहिलेला होता. ऑल्सो मला गुरुजी परत दिसले. शॉपिंग ॲक्च्युली काय करण्यासारखं इकडे आहे नाही. जे मुंबईला आहे तेच इकडे आहे. लेट मी जस्ट बी व्हेरी ऑनेस्ट. या ना इकडे. सो जे मुंबईला आहे तेच इकडे काय आहे आणि मला वाटतं मुंबईपेक्षा थोडं जास्तच महाग आहे.
हा आणि आय डोंट थिंक इट्स अ स्पेशालिटी जसं कपडेही कपडे कपडे जे आम्ही मुंबईला जेव्हा सांगतो घेऊ शकतो आणि पैसे पण असं म्हणजे जर कमी आहेत तर पैसे कमी असं काही नाही ब्रो. बेसिक मार्केटचं नाव आहे फूड मंडी. इकडे कपडे जास्त ठीक आहे. पण मग आता आम्ही काहीच घेतलं नाही, फक्त फिरून आलो. आणि इकडे जर एकच काही चांगलं आहे तर ते नारळ पाणी. मुंबईला 80 रुपये, इकडे 35 म्हणून आम्ही पितोय काय. आता आपण आलो आहे इंदोरची आणबाण शान ज्याला मानलं जातं अँड विच इज ऑल्सो पीपल से इज अ मस्ट विजिट वेन यू कम टू इंदोर. सो इट इज नन अदर दॅन छप्पन दुकान. जिकडे जितकं मी ऐकलंय तितकं ते म्हणजे तिकडं खूप सारं खायला आहे. अँड आय डोंट नो व्हॉट मोर. लेट्स गो अँड डिस्कवर अँड आय गोइंग टू शो यू. इकडे बघवा वा, इकडून क्रेझी मार्केट चाललं आहे गाईज, क्रेझी. सो आता आम्ही जस्ट एंटर करणार आहोत. लेट्स सी. तसं मी तुम्हाला आधी बोलले छप्पन. इकडे खूप सारं खायला काय काय आहे आणि वी आर गोइंग टू डिस्कवर हाऊ अँड हाऊ मेनी आणि काय काय आहे. सो कम ऑन लेट्स गो. आम्ही ना सगळ्यात आधी पोटॅटो स्टॉल घेतलाय. मस्त स्पायसी आणि क्रंची आहे. जो आम्ही आता ट्राय करणार आहे. मलाई चाप. ते थोडं जे तंदुरी खाल्लं ते थोडंसं स्पायसी होतं. नाव लेट्स ट्राय दिस मलाई चाप. थिंग इंस्टाग्राम रील ऑल्सो त्याच्यासोबत. सो प्लीज जर यू आर नॉट फॉलोइंग माय पेज येट प्लीज डू फॉलो माय इंस्टाग्राम पेज ॲज वेल. सो दिस इज मलाई चाप आणि नाव लेट्स ट्राय मलाई चाप. या टिक्का चाप जे येल्लो कलर आहे म्हणजे आम्ही तिन्ही कलर ट्राय केले, रेड व्हाईट येल्लो. सो लेट्स ट्राय दिस नाव. तेव्हाला खूप एम्मी होते ना. हे कसं आहे बस दिखा दिया. तेरा फ्रेंच फ्राइज बहुत ही अच्छा लग रहा है. तूने खाया आपने? कैसा लग रहा है? ले एक हाथ में खा. हाँ मी आता 55-56ला पोहोचले. 56 म्हणजे एंड म्हणजे 56 म्हणून इकडचं नाव आहे छप्पन भोग. वेज हॉट डॉग खाएंगे. खरं सांगू तर जेन्युइनली म्हणजे खूप क्लासिक फूड. आणि छाप खाल्लं मला तर भरपूर आवडलं आम्हाला. आणि आता बघा अजून काय आम्ही हॉटडॉग आहे करतो. लेट्स सी कसं. पण एक बघायला गेलं ना ते खाऊ गल्ली, आपण खाऊ गल्ली म्हणतो त्याला, हे लोक छप्पन भोग म्हणतात. अँड वेगवेगळ्या प्रकाराचे फूड्स आहेत, वेगवेगळे रेपिटेटिव्ह पण नाही आहेत. टिक्का चाप, हॉटडॉग जरा वडापावसाचा दिसतो बट विल सी. ते थोडंसं वडापावसारखं दिसतंय पण आय डोंट नो द टेस्ट. सॉस जास्त लागलं. ठीक आहे. ते थोडं कटलेट आहे त्याच्यामध्ये मस्त वाटतं. कुरकुरे मोमोज जे दिसून तरी एकदम क्रंची वाटत आहेत. पनीर स्टीम्ड मोमोज आम्हाला फ्राय असं एवढं आवडत नाही. आम्ही काय करणार सो दॅट वॉज ऑल अबाउट इट. हे होते आमचे सुवर्ण 3 दिवस असं म्हणायला हरकत नाही. व्लॉग खरंच खूपच जास्त लेट येतो आहे, त्यासाठी मी खरंच माफी मागते. पण पहिला दिवस जिकडे आम्ही उज्जैन नगरीत महाकालांचं दर्शन घेतलं आणि मग ओंकारेश्वर, मामलेश्वर आणि त्यानंतर मग आम्ही इंदोर फिरलो. इतके सुंदर ब्लेस्ड 3 दिवस होते ना की आय वुड रिअली वॉन्ट टू विजिट अगेन अँड अगेन. तर मी तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी फक्त एकच प्रार्थना केली की आपल्या सगळ्यांची फॅमिली महादेवांच्या कृपेने अशीच स्वस्त आणि मस्त राहू द्या. आणि हो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन कीप फॉलोइंग मयुरी दिवाकर. ओके बाय.
आणि हो, आय एम रिअली सॉरी फॉर माय इनकन्सिस्टन्सी, पण आत्ता मी तुम्हाला प्रॉमिस करते, आत्ता लगातार झटपट मी व्लॉग्स घेऊन येत आहे. सो फॉर दॅट यू हॅव टू सबस्क्राईब मयुरी दिवाकर. ओके, बाय.